संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। शहापूर तालुक्यातील पत्रकार एकजूट समिती स्थापनेसाठी कल्पना रिव्हर व्हिला खुडकर येथे बैठक संपन्न। आज दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता कल्पना रिव्हर व्हिला खुडकर येथे शहापूर तालुक्यातील पत्रकारांची एकजूट समिती स्थापन करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये तालुक्यातील पत्रकारांच्या समस्येबाबत चर्चा करण्यात आली। त्याचबरोबर पत्रकार रवींद्र लकडे, दिनेश पाचखरे व अंकुश भोईर यांचा विशेष सन्मान करण्यात आला। आजच्या बैठकीत पत्रकार एकजूट समिती पुढील बैठकीत स्थापन करण्याचे ठरले असून अनेक पत्रकारांनी आपल्या सूचना मांडल्या। पत्रकार एकजूट समितीसाठी विशेष प्रयत्न करणारे निमंत्रक संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश हजारे व आवाज न्यूज नेटवर्कचे रवींद्र लकडे यांचे सर्व पत्रकारांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले। आजच्या बैठकीचे सूत्रसंचालन पत्रकार योगेश हजारे यांनी केले असून आभार प्रदर्शन रवींद्र लकडे यांनी केले। या पत्रकार एकजूट समिती बैठकीसाठी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते। संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोईर, शहापूर। त्यांचं सुद्धा हित या ठिकाणी पाहिलं पाहिजे। ठाणे जिल्ह्यात काय होतंय, महाराष्ट्रात काय होतंय त्याबद्दल आपण आहोतच, परंतु शहापूर आपल्याला एक मताचं एक जीवाचं संघटन आपल्याला शहापूरमध्ये करायचं। माझ्यावर सुद्धा संकट येऊ शकतं, कोणावरही संकट येऊ शकतं आणि या संकटामध्ये आपली एकजूट दिसली पाहिजे म्हणून आपण हे प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। प्रयत्नाशी यश असावं म्हणून आपण या ठिकाणी सातत्याने मिटिंगा घेत आहोत। मागची मिटिंग झाली, आताची मिटिंग आहे, यामध्ये आपल्याला समिती नेमायची आहे। जर तुम्ही म्हणाल की बाबा अजून लोक आली पाहिजेत तर पुढच्या मिटिंगला आपण ते ठरवू शकतो, ती फायनल असू शकते। अशा पद्धतीने संघटन आपलं गरजेचं आहे। कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय संघटन होत नाही, म्हणून मी आणि रवींद्र लकडे यांनी संघटनासाठी हे पुढाकार घेतलेला आहे। ही वस्तुस्थिती आहे, ही या ठिकाणी सद्यस्थिती आहे, आपण ती मांडत आहोत। कारण क्लिअर टायटल असलेला चांगला म्हणून ही परिस्थिती आपण सांगत आहोत। दुसरा मुद्दा असा, संघटन करताना सर्वांचं मत एकमत पाहिजे, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी पाहिजेत, सर्व दैनिक साप्ताहिक इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया सगळे पत्रकार या ठिकाणी पाहिजेत, ही भूमिका आपण ठेवलेली आहे। एकच पत्रकार संघाचं नसावं तर सगळं पत्रकार संघाचं असावं म्हणून आम्ही सगळ्यांना मेसेज केलेले आहेत। या ठिकाणी दुजाभाव काही ठेवलेला नाही, याची सुद्धा आम्ही स्पष्टोक्ती या ठिकाणी मी करतो। रवींद्र लकडे यांच्या माध्यमातून सर्वांना मेसेज गेलेले आहेत। चुकून एखाद्याचा जर मेसेज राहिला असेल तर त्याच्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करू शकतो, परंतु माझ्या माहितीनुसार सर्वांना मेसेज गेलेले आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी आपली सर्व पत्रकार या ठिकाणी जमलेले आहोत। आताच या ठिकाणी मनोहरजी पाटोळे, योगीजी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही स्वागत करतो। या चर्चासत्राला नियोजन असं असणार आहे, माझं प्रास्ताविक झाल्यानंतर रवींद्र लकडे या ठिकाणी बोलतील, त्यानंतर सर्वांना बोलण्याची संधी या ठिकाणी आहे। सर्वांनी आपली मतं या समितीबाबत मांडावीत। ज्यांना या समितीत इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही त्यांनी बाहेर निघलं तरी आमचं काही घर हे नाही। फक्त एक, जी समितीमध्ये सदस्य असतील त्यांच्यावर जेव्हा अन्याय होईल तेव्हा पूर्ण समिती जाणार आहे आणि ज्या समितीमध्ये नसतील त्यांच्या संदर्भात जरा विचार करावा लागेल। समिती जो निर्णय घेईल तो राहील, म्हणून आपण त्याही विचार करावा। त्यानंतर या ठिकाणी प्रशांतजी आहेत मान्यवर, त्यानंतर भालेराव साहेब आहेत, त्यांचं मनोगत किंवा त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी होईल। ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचा, समस्या सांगायच्या असतील, या समितीबाबत काही किंतु परंतु काही समस्या प्रश्न असतील त्या सुद्धा उघडपणे मांडाव्यात असं माझं मत आहे। कारण स्पष्टोक्ती ही समितीमध्ये पाहिजे। अडचण असेल, काही चुका होत असतील त्या सुद्धा या ठिकाणी मांडाव्यात, बाहेर कधी मांडू नये असं आमचं मत आहे। दुसरं, या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी लकडे यांनी सांगितलं की आपले काही पत्रकार या ठिकाणी आहेत की त्यांचं या नुकताच काही ठिकाणी सन्मानित झाले आहेत, काही ठिकाणी पुरस्कार मिळाले आहेत, कोणाचा वाढदिवस होता तर कोणाच्या संदर्भात नियुक्त्या झाल्या आहेत, त्यांचं या पत्रकार मीटिंग मध्ये आपला सन्मान करणं गरजेचं आहे। स्वागत करतो। आणि मगाशी योगेशजींनी सांगितल्याप्रमाणे पोलिसांमध्ये एकजूट नाही म्हणून त्यांना बऱ्याचशा गोष्टी मिळत नाही, शिक्षकांमध्ये एकजूट आहे म्हणून त्यांना भरभरून मिळालं, पण पत्रकारांमध्ये देखील एकजूट व्हायला हवी यासाठी आपण मागच्या मीटिंगला बसलो। मात्र त्या ठिकाणी संख्या कमी होती आणि पहिल्याच मीटिंगमध्ये संचालक मंडळ किंवा अशा पद्धतीने तयार करावं समिती, त्यामुळे आपण पुढची मीटिंग लावली। आजही मला मी जेव्हा मेसेज केले सगळ्यांना तेव्हा कैलास बरोदे असतील, तुमचे राजेश हे आपले फेरे सर असतील,
खाडेंचा फोन होता आणि उमेश बेरेचा मगाशी एक फोन आला होता की त्याला काही दिवाळी अंकाचा आणि निलेश संघाची काहीतरी मुलाखत आहे त्याच्यामुळे त्याला येता आलं नाही. अनिल गोडेंचा मला मेसेज होता की तुम्ही जो निर्णय घ्याल त्यामध्ये आम्ही आहोत. दवणे सरांचा एक फोन होता. म्हणजे सगळ्यांची येण्याची इच्छा आहे. हुसेन शेख येतोय, रस्त्यात आहे. अजून एक जण आपलं किशोर शेलवले येत आहेत, त्यांचाही फोन होता. म्हणजे सगळ्यांची येण्याची इच्छा आहे. सगळ्यांची इच्छा आहे की एकजूट झाली पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी आपण ग्रुपवर बघतो की ग्रुपवर देखील बरेच लोक पत्रकारांना एकदम क्षुल्लक समजतात. आताच्या त्याचं कारण असं आहे की आपणच आपल्या पत्रकारांची बदनामी बाहेर करत असतो. ही एकजूट करण्यामागचं कारण म्हणजे या ठिकाणी कुणाला अध्यक्ष व्हायचं नाही किंवा कोणाला काय मोठं पद घ्यायचं नाही. कारण आमच्याकडे पद आहेत तीच आम्हाला सांभाळता हे झालंय. पण हे एकत्र घेण्याचे मागचं उद्देश एकच आहे की आपल्या सर्वांची एकजूट होणं खूप गरजेची आहे. आणि मी काय या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेतो त्याचं कारण मी सांगतो. कारण माझ्यावर कोरोना काळामध्ये एक वेळा अशीच परिस्थिती बितली होती आणि त्यावेळेला सगळे पत्रकार, मी आजही सांगतो म्हणजे दर वेळेला सांगतो, 49 पत्रकार त्यावेळेला कोरोना काळात कुणीच बाहेर येत नव्हतं तरी सुद्धा एका हाताचं अंतर ठेवून DYSP ऑफिसला सगळे जण उभे होते. त्यामध्ये दिलीप असेल किंवा आपण सगळी जण मंडळी त्यावेळेला माझ्यासाठी आले होते. आणि म्हणून मला माहिती आहे की त्यावेळेला काय परिस्थिती असते. भले आपली काही राजकीय किंवा या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मला त्याची झळ तेवढी पोचली नाही. परंतु हीच जर एखाद्या सामान्य पत्रकार म्हणजे आपल्या एखाद्या पत्रकारावर आली तर मग काय करायचं, तो जाणार कुणाकडे. तर अशा वेळेला आपल्या सर्वांची एकजूट असणं खूप गरजेची आहे. आणि कधी काय होईल याचं सांगता येत नाही. एखादा शब्द अपशब्द निघतो आपल्याकडनं तर त्यावेळेला आपण जर 5-10 पत्रकार व्हॉट्सअप ग्रुपवर एकत्र आले किंवा बोलायला लागले तर तो समोरचा माणूस शांत बसतो. कारण व्हॉट्सअपवर बोलायला घरामध्ये किंवा एखाद्या हॉटेलमध्ये बसून सहज कोणी काही बोलतं की पत्रकार काय करतात आणि काय नाही. या रस्त्याच्या बाबतीत आजही आमदाराला कोणी बोलत नाही. ते कोणाला बोलतात, पत्रकार काय करतात. आपण लोकप्रतिनिधी आहोत का? लोकप्रतिनिधींनी निवेदनं द्यायचे, जे राजकीय पक्षातले पदाधिकारी आहेत तेही निवेदनं द्यायचे आणि त्याच्या बातम्या आपण बनवायचे. किंवा जर तो चुकीचा होत असेल तर आपण बातम्या देऊन पण थकलो ना. तो राजेश जागरेचा अक्षरशः थकलाय याच्या बातम्या टाकून. किंवा हॉस्पिटलमध्ये उपजिल्हा रुग्णालयात काय नसलं तरी पण लोक बोलतात कोणाला, पत्रकार काय करतात. ही जबाबदाऱ्या आपल्या फक्त लोकांना आपण आरसा आहोत की जे चुकीचं चाललंय त्या दाखवण्याचं काम आपलं आहे किंवा त्याच्यावर आवाज उठवण्याचं काम आपलं आहे. पण आपण लोकप्रतिनिधी नाही आहोत. म्हणजे लोक आपल्याला तालुक्यामध्ये परिस्थितीच अशी झालेली आहे की पत्रकार हा एकमेव तालुक्याला न्याय देणारा आहे असं आता लोकांना वाटतंय. मात्र कोणी एखाद्या बातमीचं किंवा एखाद्या याचं जर 1000 रुपये किंवा 2000 5000 रुपये दिले, अहो तुमची बातमी करण्यासाठी तुम्ही पैसे देताय, तुम्ही आम्हाला विकत घेत नाही, बरोबर आहे की नाही. परंतु ते दिल्यानंतर ते लोक 10 लोकांना जाऊन सांगतात की अरे तो आला होता रुपेश माझ्याकडून 1000 रुपये घेऊन गेला. अरे पण तुझी बातमी पण केली ते नाही सांगत तू. आज आमच्या इथे सगळे बसलेत त्यापैकी प्रिंट मीडियामध्ये सगळ्यात जास्त बातम्या करणारे मनोहर पाटोळे. पण मनोहर पाटोळे बातमी लावताना मग मनोहर पाटोळे बातम्यात लावत बसला ना लिहितच बसला तर त्याचं घर कोण चालवल. यासाठी आपण पैसे घेतो म्हणजे आपण कमीपणा अजिबात बाळगायचा नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कारण ती बातमी डेस्कला द्यायची असेल तर वर ते घेणार नाही, त्यांना पण द्यावे लागते का त्यांनाही पेपर चालवायचे, लाख रुपये जाहीर द्यायला लागतात, कुठून द्यायच्या घरी कुठून देणार. या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे आपण कमी आहोत असं अजिबात मानू नका, माझं स्पष्ट मत आहे. दुसरा पार्ट की आपण व्हॉट्सअपवर त्या दिवशी मला वाटतं प्रशांत गडगेला पण कोणीतरी बोलला तेव्हा दिनेशने त्याच्यावर हे घेतलं म्हणजे पुढाकार घेऊन नंतर योगेशने पण मेसेज टाकला. पण काय होतंय की असं कोणीतरी आले ना आपले तर मग समोरचा माणूस शांत होतो. नाही तर मग आपणच एखाद्याला बोला अरे तो 1000 घेतो, तो 500 घेतो, 200 घेतो, आपणच आपल्या पत्रकारांची कमीपणा करतो. पण माझं मत आहे की कुठेतरी एक स्टँडर्ड जपा. पत्रकारांच्या बाबतीत आपण एकजूट का करतोय की ठीक आहे ना, काही पत्रकारांना त्यातलं तेवढा नॉलेज नसेलही. आपण एकजूट समिती केल्यानंतर आपण मार्गदर्शन लावू, मार्गदर्शक आणू बाहेरचे, त्यांच्याकडनं मार्गदर्शन देऊ आपण त्यांना. आणि होते ना मग आपले पण पत्रकार प्रकल्प मोठे होते ना. हा आपला या एकजूट समितीचा महत्वाचा उद्देश आहे. आणि ही एकजूट होणं यासाठी सगळे पत्रकार असले पाहिजेत.
मग मोठे जे असतील हे भरोदे वगैरे की जे ज्येष्ठ आहेत त्यांनाही आपण यामध्ये सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत. सगळ्यांना घेऊन आणि मग ही पत्रकार जी कमिटी आहे ती आपण तयार करणार. विविध विषयांच्या माध्यमातून फिरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करतात. त्यांनी सुद्धा पत्रकारिता करत असताना सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट आपलं कुटुंब सांभाळा. कारण गेली 17 वर्ष मी आणि योगेश एकत्रपणे जेव्हा पत्रकारितेमध्ये एका दिवशी जेव्हा एका दैनिकात आलो त्या दिवसापासून आम्ही सुद्धा खूप स्ट्रगल केलं. अनेक घटकं आपण अंगावर घेत असतो. ते कोणासाठी घेत असतो? आपल्या स्वतःसाठी नाही. आपण जो जनतेमध्ये जे काही गोष्टी घडतात, जे प्रशासनामध्ये जे काही गोष्टी घडतात त्या संदर्भात लिखाण करण्याचा जो अधिकार आपल्याला लोकशाहीने दिलेला आहे त्याबद्दल आपण लिहित असतो. परंतु काही व्यवस्था असतात, त्या व्यवस्था आपल्यावर कुठेतरी बोट ठेवून असतात आणि आपण नेमकी त्यांच्या मनामध्ये टार्गेट असतो. तर अशा वेळेला यूट्यूब चॅनल जे आत्ता नव्यानं या मार्केटला आलेले आहेत त्यांनी कृपया यूट्यूबची बातमी करताना कृपया घाई करू नये. कारण आम्ही एका दैनिकात जेव्हा काम करतो त्यावेळेला आम्हाला आमच्या मालकापासून तर ठाणे म्हणजे ब्युरो चीफ ते उपसंपादक निवास यांचं प्रोटेक्शन आम्हाला असतंय. परंतु